भारत हा प्रगती आणि आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारा देश म्हणून जगासमोर येतोय, तर दुसरीकडे भारतातीलच काही राज्य ही त्यांच्या हक्कांसाठी पेटून उठली आहेत, अक्षरशः जळतायत. मग त्यात उत्तर प्रदेशातील नोएडा मधील कामगारांचं आंदोलन असो, मध्य प्रदेशच्या बुंदेलखंड मधील आदिवासींचा चिता सत्याग्रह असो, किंवा मणिपूर मधील शमण्याची चिन्ह न दिसणारा हिंसाचार असो, या सगळ्यातून एकच प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो आणि तो म्हणजे भारत इतका का चिडलाय? या राज्यांमध्ये लोक रस्त्यावर का उतरलेत? आजच्या ऑन पॉइंट मधून याच प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. सुरुवात करूयात नोएडा फॅक्टरीमधील कामगारांच्या आंदोलनापासून. खरं तर उत्तर प्रदेशातील नोएडा हे भारताचं एक महत्त्वाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखलं जातं. तिथे 13 एप्रिल 2026 रोजी अभूतपूर्व असा हिंसाचार पाहायला मिळाला. हजारो कामगार रस्त्यावर उतरले, दगडफेक झाली, वाहनं जाळण्यात आली. पण हा राग अचानक उफाळून आलेला होता का? तर नाही. गेल्या काही महिन्यांपासून नोएडा फॅक्टरी परिसरात असंतोष हा पाहायलाच मिळतोय. वाढती महागाई, वर्षानुवर्ष एकच असलेली वेतन रचना आणि कामाच्या ठिकाणी असलेली अनिश्चितता, या सगळ्यामुळे कामगारांमध्ये नाराजी वाढत चालली आहे. अनेक कामगारांचं म्हणणं आहे की उत्पादन वाढलं, कंपन्यांना होणारा प्रॉफिट वाढला, पण आमच्या पगारात मात्र हवी तशी वाढ झाली नाहीये. या उलट काही ठिकाणी कंत्राटी पद्धती वाढल्यामुळे नोकरी जाण्याची शक्यताही जास्त वाढली आहे. यासोबतच कामाच्या अटींबाबत सुद्धा त्यांच्या काही तक्रारी आहेत. कामाचे जास्त तास, अपुरी सुरक्षा साधनं आणि काही ठिकाणी मूलभूत सुविधा नसल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. आणि हे प्रश्न वारंवार मांडून सुद्धा त्यावर ठोस उपाययोजना होत नसल्याचं समोर आलंय. परिणामी 9 एप्रिल पासून सुरू झालेलं आंदोलन हळूहळू तीव्र होत गेलं. प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील संवाद हा स्पष्ट नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असंही दिसतंय. कारण सुरुवातीला शांततेत सुरू असलेलं आंदोलन जेव्हा दुर्लक्षित केलं गेलं, तेव्हा कामगारांमध्ये संताप वाढला आणि अखेर 13 एप्रिल रोजी हा संताप हिंसक स्वरूपात बाहेर पडला. मात्र ही घटना केवळ एका औद्योगिक शहरापुरती मर्यादित नाहीये, तर देशातील कामगार व्यवस्थेत असलेल्या समस्यांकडे सुद्धा ती लक्ष वेधून घेतेय. जेव्हा आर्थिक वाढ आणि मानवी गरजा यांच्यातील अंतर वाढतं, तेव्हा खरं तर अशा प्रकारच्या उद्रेकांना खतपाणी मिळतं. आता नोएडामधील कामगारांमधील असंतोषाची कारणं सविस्तर पाहायची तर मागे सांगितलेलं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे वेतनामधील तफावत. शेजारील हरियाणामध्ये किमान वेतनात जवळपास 35% वाढ झाल्यानंतर त्याचा थेट मानसिक आणि आर्थिक परिणाम नोएडामधील कामगारांवर झाला. कारण समान कामासाठी समान वेतन ही त्यांची मूलभूत अपेक्षा आहे. हरियाणात किमान वेतन हे सुमारे 19,000 रुपयांपर्यंत पोहोचलंय, तर नोएडामध्ये ते अजूनही 13 ते 15,000 रुपयांच्या दरम्यानच आहे. म्हणजे जवळपास 4 ते 6,000 रुपयांचा फरक. अशा प्रकारे वर्षभराचं कॅल्क्युलेशन केलं तर हा फरक 50,000 ते 70,000 रुपयांपर्यंत जातो, जो एका कामगार कुटुंबासाठी प्रचंड मोठा आकडा आहे. यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही ठिकाणचे बहुतांश कामगार एकाच प्रकारचं काम करतात. मॅन्युफॅक्चरिंग, असेंब्ली लाईन, वेअर हाऊसिंग किंवा लॉजिस्टिक्स. कंपन्याही अनेकदा त्याच उद्योग समूहांच्या किंवा सप्लाय चेनचा भाग असतात. त्यामुळे कामगारांच्या नजरेत हा फरक अन्यायकारक वाटतो. कामगारांच्या तक्रारींमधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कामाच्या अटी. नोएडामधील अनेक कामगारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडून दररोज 12 ते 14 तास काम करून घेतलं जातं. आता कामाच्या ठिकाणचं ओव्हरटाईम ही काही नवीन गोष्ट नाहीये, पण इथे प्रश्न आहे तो त्या कामाच्या मोबदल्याचा. प्रत्यक्षात 6 ते 7 तास अतिरिक्त काम करून सुद्धा वेतन मात्र केवळ 2 ते 3 तासांचंच दिलं जातं. म्हणजेच उर्वरित कामाचे पैसे हे दिलेच जात नाहीत. वेतनाच्या मुद्द्यासोबतच कामगारांनी सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित केलेत. कंपन्यांमध्ये लैंगिक छळ रोखण्यासाठी आवश्यक असलेली इंटरनल कंप्लेंट्स कमिटी अनेक ठिकाणी अस्तित्वातच नाहीये आणि ज्या ठिकाणी आहे तिथे ती प्रभावीपणे कार्यरत नाहीये, अशी तक्रार सुद्धा कामगारांची आहे. यामुळे विशेषतः महिला कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. आता या सगळ्यामध्ये प्रशासनाची काय भूमिका आहे? तर प्रशासनाने सुरुवातीच्या तणावानंतर तुलनेने संयमी भूमिका घेत संवादाचा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी मेधा रूपम यांनी कामगार प्रतिनिधी आणि उद्योग व्यवस्थापन यांच्यात मध्यस्थी करत काही तातडीच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आश्वासन म्हणजे कामगारांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेपूर्वी नियमितपणे जमा केला जाईल. दुसरं म्हणजे ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन देण्याचं आश्वासन. कामगारांकडून अतिरिक्त तास काम करून घेतलं जात असताना त्याचा मोबदला हा योग्य मिळणं ही मूलभूत अपेक्षा आहे. त्यामुळे या निर्णयाने कामगारांच्या प्रमुख तक्रारींपैकी एक मुद्दा ऍड्रेस करण्याचा प्रयत्न झालाय. अशा प्रकारे एकीकडे प्रशासन संवाद आणि आश्वासनांच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करते,
तर दुसरीकडे हिंसाचारामागील कारण शोधण्यावर सुद्धा भर दिला जातोय। आता बोलूयात मध्य प्रदेशातील बुंदेलखंड मध्ये सुरू असलेल्या आदिवासी महिलांच्या चिता सत्याग्रहाबाबत। इथे महिला या आपल्या लहान मुलांसह अक्षरशः चितेवर झोपून आंदोलन करतायत। जेव्हा एखाद्या समाजाला वाटतं की त्यांच्या आवाजाकडे कोणीही लक्ष देत नाहीये किंवा ते दुर्लक्षित होत आहेत, त्यांच्या हक्कांवर गदा येते, तेव्हा न्याय मागण्यासाठी ते या अशा प्रकारचा अवलंब करतात। या महिलांचा प्रश्न त्यांच्या जमिनीशी, त्यांच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे। प्रस्तावित नदी प्रकल्पामुळे त्यांची जमीन, घरं आणि उपजीविकेची साधनं ही धोक्यात आली आहेत। पिढ्यानपिढ्या ज्या जमिनीवर त्यांनी शेती केली, जिथे त्यांचं आयुष्य उभं राहिलं, ती जमीन गमावण्याची भीती आता त्यांना सतावतीये। पण ज्या नदी प्रकल्पामुळे त्यांना आपली जमीन गमावण्याची भीती वाटतेय, तो नदीजोड प्रकल्प नेमका काय आहे? तर केन बेतवा नदीजोड प्रकल्प हा देशातील पहिला मोठा नदीजोड प्रकल्प मानला जातोय। अंदाजे 44,605 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पाण्याचं पुनर्वाटप करून दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देण्याच्या उद्देशाने आखण्यात आलाय। या प्रकल्पामागचा मूलभूत विचार असा आहे की केन नदीमध्ये उपलब्ध असलेलं अतिरिक्त पाणी हे वाया न जाता ते जवळच्या बेतवा नदी खोऱ्यात वळवावं, यासाठी सुमारे 221 किलोमीटर लांबीचा कालवा हा उभारला जाणार आहे, ज्याद्वारे केन नदीचं पाणी हे बेतवा नदीपर्यंत पोहोचवण्यात येईल। यामागचा मुख्य उद्देश म्हणजे बुंदेलखंड सारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करणं। या प्रकल्पामुळे सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, शेती उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालनाही मिळू शकते। म्हणजेच कागदावर पाहिलं तर हा प्रकल्प विकास आणि पाणी व्यवस्थापन यासाठी एक मोठं पाऊल मानलं जातोय। मात्र याच प्रकल्पावरून वादही निर्माण झालाय, कारण ज्या भागातून हे पाणी वळवलं जाणार आहे किंवा जिथे प्रकल्पाची उभारणी होणार आहे, तिथल्या स्थानिक लोकांवर, विशेषतः आदिवासी समुदायांवर त्याचा थेट परिणाम होतोय। जमीन अधिग्रहण, विस्थापन आणि पर्यावरणीय परिणाम या मुद्द्यांमुळेच बुंदेलखंडमध्ये आंदोलन उभं राहिलंय। आता येऊयात मणिपूरकडे। ईशान्येतील मणिपूर राज्य गेल्या 3 वर्षांपासून जातीय हिंसेच्या आगीत होरपळतंय। मे 2023 मध्ये सुरू झालेल्या मेतेई आणि कुकी समुदायातील संघर्ष अद्याप थांबलेला नाहीये। 7 एप्रिल 2026 रोजी बिष्णुपूर जिल्ह्यातील त्रोंगला ओबी इथे एका घरावर बॉम्ब फेकण्यात आला, ज्यामध्ये 5 वर्षांचा मुलगा आणि 6 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला। आणि या घटनेने लोकांचा राग हा पुन्हा अनावर झालाय। या चिमुकल्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरून मशाल रॅली काढतायत। मणिपूरमध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये राष्ट्रपती शासन हटवून नवीन मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांचं सरकार आलं, पण शांतता अजूनही कोसो दूर असलेली दिसतीये। या सगळ्या घटना पाहिल्यानंतर एक प्रश्न पडतो, तो म्हणजे भारत एवढा का चिडलाय? समाजातील हा राग केवळ रस्त्यावरच नाही तर मोठ्या पडद्यावर सुद्धा दिसतोय। अलीकडच्या काळात ॲनिमल आणि धुरंधर सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला। यातील अँग्री मॅन प्रतिमा प्रेक्षकांना प्रचंड भावलीये। पण हा ट्रेंड नेमकं काय दर्शवतो तर वाढत्या रागाचं प्रतिबिंब। लोकांना या पात्रांमधील आक्रमकता ही आपली वाटतेय। समाजात जो घुसमटलेला राग आहे त्याला हे चित्रपट एक प्रकारचं व्हेंट उपलब्ध करून देतात। चित्रपट हा केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते समाजाच्या मानसिकतेचा आरसा असतात। अँग्री मॅनचा हा ट्रेंड आपल्या सामाजिक अस्वस्थतेचाच एक लक्षण आहे असं म्हणता येईल। पण नोएडाचे कामगार असोत, बुंदेलखंडचे आदिवासी असोत किंवा मणिपूरचे नागरिक, हे सगळे लोक केवळ हक्क मागत नाहीयेत, तर ते आपलं अस्तित्व आणि सन्मान जपण्यासाठी संघर्ष करतायत। या घटनांचा एकत्रित अर्थ काढायचा तर भारताची लोकशाही एका अशा वळणावर दिसते जिथे केवळ जीडीपीचा आकडा महत्वाचा नाहीये, तर त्या प्रगतीत शेवटच्या माणसाचा सहभाग आणि विश्वास किती आहे हे सुद्धा महत्वाचं आहे। विकासाच्या नावाने जर विस्थापन आणि शोषणाचं सत्र हे असंच सुरू राहिलं तर समाजात निर्माण होणारी ही राख कधीही पेटू शकते। शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारला इमानदार, उघड आणि निष्पक्ष जनसंवाद साधावा लागेल। प्रगतीचा मार्ग हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा असावा, अन्यथा अस्वस्थतेचे ढग हे अधिक गडद होत राहतील। या सगळ्या परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका।